काही करा, मला ते हरण पाहिजे, मला ते हरण पाहिजे. सीता मैयाने सांगितलं. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, अगं सीते, आणि म्हणून हरण पाहिलं. सीतेनं हट्ट धरला की काय करणार आहे ग तू त्या हरणाचं. सीतेनं सांगितलं, त्या हरणाची सुंदर अशी सोन्याची चोळी करणार आहे. मला एक काम करा, तुम्ही आणा. सीतेला तिथं बसवलं आणि 11:15 वाजले होते म्हणून, आणि धनुष्याला बाण लावलेला आहे. त्या हरणाच्या पाठीमागे प्रभू रामचंद्रजी चाललेलं. लक्ष्मणजीला सांगितलं, लखन. लक्ष्मणजी उभा राहिले. जी भैया, धनुष्य घ्या हातात, बाण घे. लखन, एक काम कर बाया, सीतेला एकटं सोडू नकोस. हे अरण्य आहे, अनेक राक्षस आहेत. मी आत्ता त्या हरणाला मारून आणतो. ठीक आहे भैया, नमस्कार केला. आणि लक्ष्मणजी सीता मैयाचं संरक्षण करतोय. आणि धनुष्याला बाण लावलेला आहे. इकडे तिकडे इकडे तिकडे हरणा मागे फिरतोय. धान 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 हरणा मागे चाललेलं आहे. इकडे तिकडे चाललेले आहेत. हा, इकडे तिकडे फिरणं. हरण पुढे पळत गेलं की रामाने सुद्धा पुढे पळावं. राम जवळ आला की हरणाने पळावं, परत लांब जावं. परत पुढे हनुमान हरिण पुढे पळालं की मागे रामाने पळत राहावं. असं बरेच चक्र मारल्या. खूप दूर रामाला घेऊन गेलं. धनुष्य पुढे कर, सरळ. आणि खूप दूर नेलं. दूर नेल्यानंतर पुढे प्रभू रामचंद्रजी पळाल्यानंतर ते आणखीन पळायचं. हरण पुढे पळायचं, प्रभू रामचंद्रजी मागे पळायचे. हरण पुढे, प्रभू रामचंद्रजी मागे. आणि शेवटी प्रभू रामचंद्रजीने बाण मारलेला आहे. आणि त्याला बाण लागल्याबरोबर मोठ्यानं वरडलेला आहे. पॅडला आवाज द्या, पॅड. लक्ष्मणजी इकडे तिकडे फिरताय. तिकडनं आवाज आला, सीते. लक्ष्मणजीला आवाज नाही येत. सीता मैया उभा राहते. सीते, लक्ष्मण सीता मैया इकडे तिकडे पाहते. लक्ष्मणजीला आवाजच येत नाही. काय कारण आहे माहिती आहे? हरण कोणतं आहे? मायावी. सीता कोणती? मायावी. लक्ष्मणजी वैराग्य आहे. वैराग्याला माया काही करू शकत नाही. म्हणून लक्ष्मणजीच्या कानावर आवाज येत नाही आणि सीता मैयाला आल्याशिवाय राहत नाही. सीते, लक्ष्मण, लक्ष्मण, लक्ष्मणजी, लक्ष्मणजी. अहो तुम्ही काही ऐकलं का? अहो काही आवाज नाही आला. वहिनी, आवाज कशाचाच नाहीये. मी ऐकलंय. इकडे तोंड कर, तिकडनं इकडे बोलतो. मी ऐकलंय भाऊजी. मी ऐकलेला